सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आता प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले। सोलापूरच्या विकासासाठी आयटी पार्क, विमानसेवा, उद्योग वाढ आणि शैक्षणिक सुविधा यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पावर भर दिला जात असल्याचे कोठे यांनी सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरला नव्या संधी उपलब्ध होत असून शहराचे भौगोलिक स्थान लक्षात घेत पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात मोठी क्षमता असल्याचं त्यांनी नमूद केले। MIDCतील रस्त्यांसाठी मंजूर झालेल्या 56 कोटींच्या निधीचा उल्लेख करत त्यांनी उद्योग वृद्धीसाठी शासन सकारात्मक असल्याचं स्पष्ट केले। उद्योजक आणि सरकार यांच्यात समन्वय साधत शहराचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत सर्व सोलापूरकरांनी एकत्र येऊन काम केल्यास सोलापूरची ओळख विकसित शहर म्हणून निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। पाटील सरांना पुन्हा एकदा विश्वास देतो की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सोलापूरच्या IT इंडस्ट्रीसाठी लक्ष ठेवले सकारात्मक आहेत। तुम्ही ज्या अधिकाऱ्यांचा आता उल्लेख केला ते तत्कालीन आयुक्त कलेक्टर कुमार आशीर्वाद साहेब यांनी सुद्धा अतिशय सोलापूरसाठी चांगलं काम केलेलं आहे। तुम्ही भुवनेश्वरच्या विजिटच्या बाबत जो उल्लेख केला ह्या सगळ्या आता अलीकडच्या गोष्टी आहेत, परंतु ज्यावेळेस मी आमदार झालो नोव्हेंबर 2024ला साधारणतः मार्च 2025 मध्ये CM सरांची एक बैठक झाली की सोलापूरला IT इंडस्ट्री द्यायची। त्यांनी कलेक्टर सरांना सांगितले की तुम्ही याच्यावरती काम करा आणि CM सरांनी सांगितलं की यात तुम्ही देवेंद्र कोठेंना सोबत घ्या आणि म्हणजे सोलापूरला युवा लोकांना जोडून देण्याचं काम सुद्धा CM सरांनी केलं आणि त्यातनं मग आम्ही बसलो की IT इंडस्ट्री सोलापुरात कुठल्या बाजूला झाली पाहिजे। काहींचा प्रस्ताव होता पुणा रोड असेल, कोणी सांगितलं इंजिनियरच्या जागेत झालं पाहिजे, परंतु एकंदरीत CM सरांच्या डोक्यात ज्या काही कल्पना आहेत सोलापूरला द्यायच्या त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता असं ठरलं की होडगी रोड म्हणजे आत्ताचं अस्तित्वात असलेलं एअरपोर्ट आणि भविष्यात जर आपण बोरामणीचा एअरपोर्ट चालू करू शकलो, इंटरनॅशनल कार्गो एअरपोर्ट, या दोघांच्या मध्यामध्ये असलेली जागा निवडायचं ठरलं। मग चेन्नई सुरत ही आपला हायवे अक्कलकोट रोडवरनं कनेक्ट होतोय, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही ती जागा त्या ठिकाणी निश्चित केली। सुरुवातीला 100 एकर किमान घ्यायचं ठरलं, परंतु सोलापूर कॅटेगरी शहराचा विचार करता त्यात असं ठरलं की भुवनेश्वरच्या ज्यावेळी तुमची व्हिजिट झाली की सुरुवातीला आपण किमान 50 एकर जागा ॲक्वायर करूयात आणि त्यातनं फार अगदी मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी जरी सुरुवातीला नाही आल्या, परंतु जे BPO वगैरे तुम्ही सांगितले ते छोट्या प्रमाणात जरी सुरुवात झाली, परंतु त्याच्या एक्सपान्शनसाठी परिसरात जागा उपलब्ध असल्या पाहिजे, त्यांना पाणी देता आलं पाहिजे, NTPC कडनं किंवा परिसरातनं थेट काय सवलतीच्या दरात वीज देता आल्या पाहिजेत। या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला वाटतं ती जागा आपण निश्चित केलेली आहे। ती शहराच्या 3 जागा आपण दाखवल्या आणि त्यातनं मुख्यमंत्री साहेबांनी ती जागा निवडलेली आहे। तुम्ही आता जी तुलना कर्नाटकशी करत होता, आपण 40 किलोमीटर वरती बॉर्डरवरती आहे म्हणून काय एखादी इंडस्ट्री शेजारच्या कर्नाटकमध्ये देऊ शकत नाही, कारण का मग तसं असेल तर सोलापूर किंवा महाराष्ट्रात अशा ठिकाणी IT इंडस्ट्री केव्हाच यायला पाहिजे होती। त्या ठिकाणी सगळ्यात पहिला काय लागतं तर विमानसेवा नंतर काय लागणार आहे तर त्यांना आवश्यक असणारे एम्प्लॉईज वगैरे जे आहेत त्या सगळ्या गोष्टी सोलापूरला उपलब्ध असल्यामुळेच IT कंपनी सोलापूरचा विचार करत आहेत आणि स्टेट वाईज जर कंपॅरिझन करायचं गेलं तर महाराष्ट्रात 1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल पूर्ण करते, 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं उद्दिष्ट महाराष्ट्र ठेवतोय। आज दावोस सारख्या ठिकाणी करार होताना भारतातली सर्वाधिक पसंत कुठे मिळते तर महाराष्ट्राला मिळते, तर त्यामुळं विशेषतः उद्योजकांना खात्री आहे की आपलं ग्रोथ कुठं होऊ शकतं तर महाराष्ट्राला होऊ शकतं। त्यामुळं कर्नाटकचा फारसा विचार कुठला उद्योजक करण्यापेक्षा त्यांनी निश्चितच महाराष्ट्राचा प्राधान्याने विचार करते। त्याला हे अनेक कारण आहेत आणि फक्त आपण 40 किलोमीटर बॉर्डरवरती म्हणून असं नाही चालणार, रेल्वेची कनेक्टिव्हिटी मी सुरुवातीला बोललो की आपण साऊथला कनेक्ट आहे, भुवनेश्वर, ओडिसा सगळ्या ठिकाणी जाते, दिल्लीपर्यंत इकडं ट्रेनची कनेक्टिव्हिटी आहे, खाली साऊथला बेंगलोर किंवा इकडं हैदराबाद, ह्या सगळ्या एक्सप्रेस ट्रेन्स आणि एअरलाईन सुद्धा आता आपल्या त्या कनेक्टिव्हिटी झालेली आहे। तसं सोलापूरच्या नियर बाय मला वाटतं कलबुर्गीचं एअरपोर्ट मध्यंतरी सुरुवात झाली होती, त्यानंतर ती बंद झालेली आहे, तर त्याचं कंपॅरिझन आपल्याला होणार नाही आणि उद्योजकांना ज्या कुठल्या अडचणी असतील, ज्या कुठल्या आवश्यकता सवलती द्यायच्या असतील ते देण्यासाठी आपलं नेतृत्व सक्षम आहे आणि ते निश्चितच उद्योजकां सरकारमधला समन्वय साधण्याची जबाबदारी माझी असेल। मी उद्योजकांच्या अडचणी सरकारपर्यंत त्या ठिकाणी मानून तुम्हाला